विधानमंडळातील माझे जुने मित्र सहकारी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील, आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा, आपल्या सांगलीचे लोकप्रिय खासदार संजय काका, विशेषतः या कार्यक्रमाला उपस्थित श्री दिग्विजय सूर्यवंशीजी, श्री सदाभाऊ खोत, श्री गोपीचंद पडळकर, श्री अरुण लाड, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजचे आमदार डॉक्टर सुरेश खाडे, माननीय अनिलराव बाबर, माननीय विक्रमसिंह सावंत, श्रीमती प्राजक्ता गोरे, आदरणीय सुभाष बाबू देशमुख, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे, शेखर इनामदार, त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, 1995 मध्ये ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये बांधकाम मंत्री होतो मनोहर जोशी साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी सांगलीमध्ये आलो होतो. संभाजीराव आमदार होते आणि त्यावेळी त्यांच्या मागणीकरता एकाच दिवशी सांगलीमध्ये 4 ब्रिजेसचं भूमिपूजन केलं होतं. त्यातला एक मिरज आरोबी होता आणि त्याच्यात सांगली शहरातले इतर 3 ब्रिज होते. त्यानंतर बऱ्याच वेळा येण्याची संधी मिळाली, पण गेल्या काही दिवसामध्ये माझं महाराष्ट्रामध्येच कमी येणं होतं. पण आज संजय काका पाटील यांनी गेल्या अनेक दिवस जसा कामाचा पाठपुरावा केला, तसा माझ्या येण्याचाही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विशेषतः महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर मी जयंतरावांना नेहमी सांगतो, ती पाण्याची समस्या आहे. आणि मी शेतकरी असल्यामुळे, शेतकऱ्याच्या घरात जन्म झाल्यामुळे विदर्भामध्ये 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्याचं सगळ्याचं मूळ काही असेल तर पाणी आहे. आणि ज्यावेळी मी विधिमंडळामध्ये विदर्भाच्या अनुशेषाबद्दल, मराठवाड्याच्या अनुशेषाबद्दल बोलत होतो, त्यावेळी जयंतराव आर पाटील हे सगळेजण होते. आणि त्यावेळी मला आठवतं, आर पाटील नेहमी सांगायचे की गडकरी साहेब, जरा आटपाडी आणि तासगाव या सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळ भागात येऊन एकदा परिस्थिती बघा. आणि त्यांनी सांगितलं ती गोष्ट खरी होती. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रस्त्याकरता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, 55 उड्डाण पूल आणि वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट करता आम्ही पैसा उभा करायचं ठरवलं. मनोहर जोशी साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि मला पैसा मिळाला. पृथ्वीराजजी आमदार होते त्यावेळी. आणि ज्यावेळी पैसा मिळाला त्यावेळी मनोहर जोशींनी मला सांगितलं की नितीन, तू हा पैसा मिळवला तुझं बरोबर आहे, पण दुष्काळी भागामध्ये ही प्रकल्प पूर्ण करायची आहेत, त्याचं आश्वासन आम्ही दिलेलं आहे आणि त्याकरता पैसा उभा केला पाहिजे. आणि त्यावेळी हे कसा उभा करायचा, तर जसं MSRDCचं मॉडेल होतं त्याच मॉडेलवर महाराष्ट्रामध्ये सिंचन कॉर्पोरेशनची निर्मिती झाली. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राचं जे होतं त्याच्यामधून आणि कोकणाचंही आलं. आणि त्यामधून आपण हा पैसा मार्केटमधून उभा करून त्यातून हे प्रकल्प पूर्ण करायचं ठरलं. त्यावेळी सोलापूर, कोल्हापूर या सगळ्या भागातल्या अनेक सिंचनाच्या प्रकल्पाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर होती. आणि त्यामुळे या प्रकल्पाला पूर्ण करताना पैसा उभा झाला, पण उशीर झाल्यामुळे एस्केलेशन कॉस्ट वाढली आणि त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. ज्यावेळी अचानक वॉटर रिसोर्सेस मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. रस्त्याचं काम तर झालंच, पण माझ्या दृष्टीने महत्त्वाचं काही काम जर झालं असेल, ते कौलगुड साहेब आहेत, ते मला नेहमी प्रेझेंटेशन द्यायचे की कसं हे म्हैसाळचं पाणी कसं इकडे येऊ शकतं. आणि मला वारंवार मी म्हणलं, पैसा कुठून आणायचा, एवढी पॉवर कुठून आणायची. आणि हे सगळे प्रकल्प बंद पडलेली होती, पण त्याची आवश्यकता मला माहीत होती. आणि म्हणून त्यावेळी मी एक बळीराजा अशी देवेंद्रजींनी सुचवली कल्पना आणि ते बळीराजा योजना तयार केली. आणि 50% वरती जेवढी कामं झालेली आहे त्या सगळ्या योजनांकरता आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेमधून
पश्चिम महाराष्ट्राकरता 6,000 कोटी रुपये त्यावेळी मंजूर केले. आणि मला आज आनंद आहे की आज मला त्या ठिकाणी संजय काका घेऊन चालले आहेत. मागच्या वेळी मी बघितलं की वरतून त्या भागामध्ये पाणी आलं होतं अजित घोरपडेंच्या मतदारसंघात त्या ठिकाणी. त्यावेळी मी त्या वरतून पाणी बघितलं, त्याच्या आधी मी तिथे गेलो होतो आणि मला जेव्हा तिथे पाणी आलेलं पाहायला मिळालं याचा मनापासून आनंद झाला. आणि खरं म्हणजे आज त्या कार्यक्रमाला जाणार आहे आणि आज सांगली, सातारा आणि सोलापूर, आज गणपतराव नाही आहेत, त्यानंतर ते माझ्याकडे गणपतराव दिल्लीला आले आणि त्या सांगोल्याच्या कॅनॉल करता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि तोही कॅनॉल मला वाटतं आता जवळपास पूर्ण झाला आणि सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात देखील पाणी पोहोचलं. ही माझ्या आयुष्यातली अति आनंदाची गोष्ट आहे. रस्त्याची कामं तर झालीच, पण ही त्यावेळी करण्याची संधी मला मिळाली. आज या ठिकाणी संजय काकांना आता काही मला पत्र देण्याची आवश्यकताच नाही, कारण त्याचे मी सगळे कामं करून टाकले. त्यांनी वारंवार जी मागणी केली होती त्याच्यामध्ये, आणि आता जयंतरावांनी जे सांगितलं, सांगली ते पेठ या रस्त्याचं काम 3 ते 4 महिन्याच्या आत याचं टेंडर काढून याच्या कामाला सुरुवात होईल असा मी त्यांना विश्वास देतो. सांगली जिल्ह्यामध्ये 7 वर्षात जी लांबी होती ती जवळपास 3.5 पटीने वाढली आहे. म्हणजे ती लांबी महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि याच्यामध्ये 5 लाख कोटी रुपयाची कामं माझ्या या सर्व 7 वर्षाच्या काळात मला महाराष्ट्रात करायला मिळाली. मी पोर्टमध्ये होतो, शिपिंगमध्ये होतो, सिंचनाच्या ह्याच्यात वॉटर रिसोर्सेसला होतो, MSMEत होतो आणि रस्त्यात आहे. पण मी नेहमी असं मानलं की मी महाराष्ट्राचा ॲम्बॅसेडर आहे आणि ही महाराष्ट्र जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र हा सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. आणि एक मराठी माणूस म्हणून मला नेहमी असं वाटतं की देशातला नंबर 1चा आणि राज्य कोणतं झालं पाहिजे तर आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र झाला पाहिजे. या महाराष्ट्राला एक सांस्कृतिक इतिहास आहे. फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या बरोबर संपूर्ण भारतामध्ये हा विचार त्यांनी पोहोचवला. आणि याच महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ते गजानन महाराज, गाडगे महाराज, अनेक संतांची परंपरा आहे. टुरिझम इथलं वैशिष्ट्य आहे. माझी जयंतरावांना आणि दादांना विनंती आहे की आता मी रोपवे, केबल कार याचाही पण मंत्री आहे आणि मी आता जगातली सगळी टेक्नॉलॉजी आणली. आता मी हवेतून चालणारी 250 लोक बसणारी बस चालू करणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्या ठिकाणी मेट्रो होऊ शकत नाही, कोल्हापूर, सांगली, सातारा. तर तुम्ही एकदा जे महाबळेश्वर सारखी स्थळं आहेत, इथे मी एक आहे ते मला उदयराजेंनी सांगितलं, पण रोपवे, केबल कार, फॅनाकुलर जेवढे प्रपोजल असतील तेवढे सगळे माझ्याकडे पाठवा. मी 60 प्रपोजल मंजूर केले आहेत आणि महाराष्ट्रातले 2-4-5च आहेत. उत्तराखंड, काश्मीर आणि हिमाचलमधले आहेत. आणि त्यामुळे आता येत्या काळामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुणेमध्ये मी पुणे ते शिरूर ते वाघोली एक पूल बांधतो आहे 12,000 कोटी रुपयाचा. आणि अजितदादांचा त्याच्यात मोठा पुढाकार आहे. खाली रस्ता आहे 8 लेन पुणे अहमदनगर, वरती 6 लेनचा पूल फर्स्ट फ्लोअर, मग दुसऱ्या फ्लोअरवर 6 लेनचा पूल आणि तिसऱ्या फ्लोअरवर मी पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी ही सिस्टीम पण आणणार आहे. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की तळेगावपासून जो रस्ता सुरू होतो आणि जो पुढे पुणे अहमदनगरला जोडतो, चाकण इंडस्ट्रियल इस्टेट आहे, तिथेही खूप ट्रॅफिक आहे. तर मी आता सूचना दिली की पूर्ण रस्ता जो आहे त्याला सगळंच असं डबल डेकरमध्ये तयार करू, कारण पुण्याचा विकास होतोय आणि आपल्याला सातत्याने जाण्याची संधी तिकडनं मिळत असते. आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी खूप बदलली आहे आणि बदललेल्या टेक्नॉलॉजीमध्ये प्रोडक्शन आपलं कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी करणं, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन इम्प्रूव्ह करणं आणि वेस्ट मटेरियलचा उपयोग करणं याच्याकरता विशेष लक्ष आहे. मी आज आवर्जून 2 गोष्टींकरता जयंतरावांना विनंती करणार आहे की आम्ही आत्ता रस्ते बांधत असताना जलसंवर्धनाचं खूप काम महाराष्ट्रात आणि देशात केलं. आत्ता पंजाबराव कृषी विद्यापीठ जे आहे आपलं, त्यांच्या विद्यापीठात मी 6 तलाव फुकट बांधून दिले. त्यांची 2,500 हेक्टर जमीन पाण्याखाली आली. महाराष्ट्राच्या व्हेटरनरी युनिव्हर्सिटीला 4 तलाव बांधून दिले. त्यांची पडीत जमीन होती, आता जवळपास 800 एकर जमीन पाण्याखाली आली. बुलढाणा ते अजिंठा खडकाळ प्रदेश होता,
तिथे आपल्या धनगर समाजाचे लोक दरवर्षी 15-15-20 मायग्रेट होत होते, आपल्या मेंढ्या घेऊन जायचे. त्या पूर्ण रस्त्यावर पाणीच नव्हतं आणि सगळ्या रस्त्यावर आम्ही वॉटर कॉन्झर्वेशनचं काम केलं. आता सगळा हिरवेपणा आला, पाणी आलं आणि तिथला प्रश्न सुटला. वाशिम, अकोला, मूर्तिजापूर. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की हा जो रस्ता बनतो आहे, या रस्त्यामध्ये आम्ही एक पैसा तुम्हाला मागत नाही. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ऑलरेडी तो GR निघाला, तो फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा ऑर्डर काढावा एवढं केलं तर हे काम करता येईल. ते म्हणजे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, शेतातलं पाणी शेतात आणि घरातलं पाणी घरात. त्यामुळे हा पुणे आपला सांगली सोलापूरचा रस्ता आहे. खरं म्हणजे याच्यात बरंच काम झालं आणि काही अजून होतात आहेत. यातले जेवढी नदी नाले लागतील त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण आम्ही आमच्या पैशाने करून देऊ. आणि याच्यात जिओलॉजी आहे. मला थोडंफार जिओलॉजी येतं कारण 10 प्रकारचे रॉक्स आहेत. टाल, जिप्सम, कॅल्साइट, ॲपेटाईट, ऑर्थोक्लेट्स, क्वार्ट्स, कोरंडम, डायमंड. डायमंड हे हार्डेस्ट मटेरियल असतं. त्यामुळे वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये पाणी पिणारा रॉक आणि पाणी वाहून नेणारा म्हणजे पाणी असे 2 रॉक्स आहेत. तर आपण जर खाली गेलो आणि पाणी पिणाऱ्या रॉकपर्यंत गेलो तर पाणी जमीन पिते आणि ज्या ठिकाणी विहिरीला 1 तास पाणी असतं तिथे 24 तास पाणी मिळतं. हे विदर्भात झालेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की या सगळ्या दुष्काळी भागातल्या NH करता तुम्ही शेततळे आम्ही फुकट बांधून देऊ शेतकऱ्यांना. त्याला नदी नाले फुकट ड्रेजिंग करून देऊ आणि हे सगळं जो मटेरियल मिळेल हे रस्त्याच्या कामाकरता वापरू, आमच्याच पैशातून ते करून देऊ. पण यातून पाण्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल. मी एकदा सातारावरून सोलापूरला चाललो होतो. मी PWD मिनिस्टर होतो. माझ्याबरोबर चीफ इंजिनियर बसले होते आणि मी त्यांना सांगायचो की प्रत्येक गाव लागायचं, या गावात पाणी पोहोचलं आहे. ते म्हणाले बरोबर आहे. या गावात पोहोचलं नाही, ते म्हणाले नाही पोहोचलं. मी जेव्हा सोलापूरला गेलो तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही हे कसं ओळखलं. तर मी म्हटलं ज्या गावात हॉटेल चांगली झाली होती, गर्दी होती, बिल्डिंगा होत्या, घरं चांगली होती, त्या गावात पाणी पोहोचलं असं मी समजलो. आणि जिथे टिनपट होतं, लोक रस्त्यावर बसली होती, आणि हॉटेलमध्येही गर्दी नव्हती, घरही कॉन्क्रीटचे दिसले नाहीत, तिथे पाणी पोहोचलं नाही असा मी निष्कर्ष काढला आणि तो बरोबर निघाला. जर या पाण्याच्या बाबतीत तुम्ही या सोलापूरचा दुष्काळी भाग, सातारा, सांगलीचा, आणि आता मी ह्या सगळ्या ठिकाणी अजून एक मोठा रस्त्याची घोषणा आज करणार आहे आणि यामध्ये जर तुम्ही ही मंजुरी दिली तर वॉटर कॉन्झर्वेशनचं काम नक्कीच होईल. आणि त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की या बाबतीत तुम्ही जरूर ती परवानगी फक्त द्या, म्हणजे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही जो मुद्दा मांडला ड्राय पोर्ट, सॅटेलाइट पोर्ट, याचा सोप्या भाषेतला अर्थ म्हणजे मुंबईचा समुद्र सांगलीत येणार आहे. आपल्या इथे एक शिंदे नावाचे शेतकरी आहेत नाशिकला, त्यांनी 1500 करोड फार्मर्स प्रोड्यूस कंपनी काढली. विलास शिंदे 1500 कोटी रुपयाची द्राक्ष त्यांनी निर्यात केलेली आहे. आणि आता मी विदर्भातला कापूस, सूत, कपडा डायरेक्ट बांगलादेशमध्ये निर्यात करण्याची स्पेशल व्यवस्था केली. माझी आपल्याला विनंती आहे की सांगली जिल्ह्यातलं सगळं मटेरियल डायरेक्ट एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट, साखर, आज सगळी साखर जगात चालली आहे. म्हणून सांगलीला सॅटेलाइट आणि ड्राय पोर्ट, जिथे पूर्ण फॉर्मॅलिटी पूर्ण होईल, कंटेनर सील होईल आणि डायरेक्ट जगात कुठल्याही देशात जाऊ शकेल असा लॉजिस्टिक पार्क, सॅटेलाइट पोर्ट आम्ही इथे बांधायला तयार आहे. मी जवळपास 2 लाख कोटी रुपयाचे सध्या लॉजिस्टिक पार्क आणि सॅटेलाइट पोर्ट बांधतो आहे. जालन्याला बांधतो आहे, वर्धेचा बांधून पूर्ण झाला, सिंधीला, नंतर नाशिकला बांधतो आहे. या सांगलीचंही प्रपोजल त्यावेळी तयार झालं होतं. इथे कुठेतरी जवळपास 2000 एकर जागा आहे राजनीला. तर जागा तुमची दोन्ही, आपण सरकार, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार MOU करू, 50% तुम्ही, 50% आम्ही, जागेच्या किमतीप्रमाणे. आणि तिथे मी आत्तापर्यंत 29 असे रोड बांधले आहेत की जसं रेल्वेचं फाटक असतं, ते फाटक बंद केल्यानंतर रेल्वे जाते आणि रेल्वे गेल्यावर फाटक उघडतं आणि लोक जातात, तसे मी 29 एअर स्ट्रीप बांधतो आहे. त्यातल्या 7 बांधून पूर्ण झाल्या. तर मी तुमच्या लॉजिस्टिक पार्कमध्ये असा रोड बांधून देईल
की तिथे 3.5 किलोमीटरचा सिमेंट कॉन्क्रीट रोड असा राहील की तिथे कुठलंही मोठं विमान उतरू शकेल. म्हणजे एअरपोर्ट, लॉजिस्टिक पार्क, प्री कुलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज अँड डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्टची व्यवस्था जे सांगलीच्या इकॉनॉमीला फायद्याची होईल. तुम्ही फक्त जागा त्या पैसे लावायला आम्ही तयार आहोत. ते जर मिळालं तुम्ही तुमची मागणी पूर्ण करून देईन असा विश्वास देतो. अजून एक चांगली योजना मी परवा पार्लमेंटमध्ये जाहीर केली. दादा याच्यात लक्ष घाला तुम्ही पण. सगळ्या आमदारांना विनंती आहे की आतापर्यंत आम्ही केवळ रेल्वे ओव्हरब्रिज आणि रेल्वे अंडरब्रिज NH वरचेच बांधत होतो. पण मला माहिती आहे गावागावात खूप आहेत, त्याचा खूप त्रास होतो. यावेळी मला 1600 कोटी CRF मध्ये एक्स्ट्रा मिळाले. तर मी त्याचा आता 10,000 कोटी रुपयाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि हे संपूर्ण देशामध्ये महानगरपालिकेत रेल्वे फाटक असेल, नगरपालिकेच्या रस्त्यावर असेल, जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर असेल, राज्याच्या रस्त्यावर असेल, तेवढे सगळे प्रपोजल अंडरपास, रेल्वे आरुबी आणि आरुबीचे माझ्याकडे पाठवा. 100% आपल्या पैशातून आम्ही तुम्हाला बांधून देऊ आणि महाराष्ट्राला फाटक मुक्त केलं पाहिजे. ऑलरेडी माझ्याकडे 300-400 पुलांचे प्रपोजल आले आहेत. तुमचे पण पाठवा, त्याचा नक्कीच उपयोग होईल. आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्याचा लोकार्पण होतो आहे हा 8,000 कोटी रुपयाचा रस्ता आहे. आणि याच्यामध्ये सांगली ते सोलापूर हे जे अंतर आहे ते मला वाटतं किती 200 किलोमीटर आहे का? 140, 183, 145. तर माझ्या हिशोबाने ते 1.5 तासातच व्हायला पाहिजे. आत्ता आम्ही रस्ता बांधला आहे दिल्ली ते डेहराडून, 9 तास लागत होते. आता आज रस्ता बांधला आहे त्याच्यात 3 तासात झाला. आणि आता मी नवीन रस्ता बांधतोय डायरेक्ट अक्षरधाम मंदिर, तो 2 तासात. म्हणजे दिल्ली ते डेहराडून 2 तासात, दिल्ली ते हरिद्वार 2 तासात, आणि दिल्ली ते जयपूर आता 4.5 तास ते 2 तासात, दिल्ली ते अमृतसर 10 तास लागतात ते 4 तासात, दिल्ली ते कटरा 6 तासात, दिल्ली ते श्रीनगर 8 तासात, आणि डायरेक्ट कारगिलच्या पहाडीपर्यंत आता आम्ही रस्ता बांधला आहे. तिथे मोठी भारतातली आशियातली सगळ्यात मोठी टनेल जोजिला ती बांधतोय. त्यामुळे तुम्ही सिमल्याला गेल्यानंतर डायरेक्ट मनालीला गेल्यानंतर एक टनेल बांधली आहे रोहतांग पासच्या खाली. तर पहिले 3.5 तास लागायचे, आता 8 मिनटं लागतात. त्यामुळे हा जो रस्ता आहे सोलापूरचा याला थोडंसं तुम्ही जर नीट त्याच्यावर झाडं वगैरे छान लावली आपल्या NGOsकडनं, शिक्षण संस्थांकडून, हा ग्रीन हायवे होईल. आणि मला विश्वास आहे की 1.5 तासातच होईल. कारण 120 किलोमीटर स्पीड पर तास आता आम्ही अलाव करणार आहे. आणि त्यामुळे 120 किलोमीटर, मी स्वतः दिल्ली मुंबई हायवेवर गाडीत बसलो होतो आणि गाडी 180 किलोमीटरनी चालली. आणि म्हणून दिल्ली ते मुंबई 12 तासात होणार आहे. आणि आज मला विशेष करून आनंद आहे की आज आम्ही पुणे ते बेंगलोर हा एक हायवे बांधतोय नवीन. कारण तुमचा पुणे सातारा कोल्हापूर जो दादांनी तो तर आता झाले, ते दोन्ही पॅकेज झाले. आणि दादांनी वारंवार मला सांगितलं की पावसाळ्यामध्ये या कामामुळे या रस्त्याचा ट्रॅफिक नेहमी अडतो. पण आता असं डिझाईन केलेलं आहे की कुठल्याही प्रकारे पावसाळ्यात एकही वाहन आणणार नाही, असं सुंदर डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. विशेषतः पुणे बंगलोर जे आहे त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा रस्ता आहे. आणि हा जो रस्ता आहे हा 699 किलोमीटर आहे. आणि सध्या जे पुणे बंगलोर डिस्टन्स आहे ते जवळपास 750 किलोमीटरपर्यंत आहे. हा पूर्ण ग्रीन हायवे आहे. आणि याच्यामध्ये अलाइनमेंट पक्की झालेली आहे. आणि ही जी अलाइनमेंट आहे ही जी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातल्या मागासलेल्या भागातून हा जाणार आहे. आणि विशेष करून सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व खटाव व सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठे महांकाळ या दुष्काळी भागातून हा हायवे जाणार आहे. जवळपास 40,000 कोटी रुपयाचा हायवे आहे. आणि हा पुण्याच्या रिंग रोडला जोडणार आहे. पण त्याच्या आधी मी परवाच सूचना दिली की पुणे मुंबई हायवेला खंडाळानंतर पुण्याच्या मध्ये कुठेतून मार्ग काढून
हा पुण्याच्या रिंग रोडवर जोडता येईल का, आणि ते जर झालं तर हा मुंबई बेंगलोर डायरेक्ट हायवे होणार आहे. आणि मला वाटतं हा हायवे कर्नाटकमधल्या बेळगाव, बागलकोट, गदर, कोप्पळ, बेलारी, दावणगिरी, चित्रदुर्ग, तुमकर आणि पुढे बंगलोरपर्यंत जाणार आहे. आणि याला सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी या सगळ्या शहराला ऑलरेडी कनेक्टिव्हिटी आम्ही दिलेली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की यामुळे नक्कीच या एक्झिस्टिंग रोडवरचंही ट्रॅफिक कमी होईल. सांगलीच्या सोलापूर रस्त्याचं जे चौपदरीकरण झालं त्याच्यामुळे पुढे आता पंढरपूर पालखी मार्ग जो आहे, जो देहू आळंदी ते पंढरपूर जोडणारा, तो पालखी मार्गही सातारा जिल्ह्यातून जातो, पुणे जिल्ह्यातून जातो. त्यामुळे या रस्त्याची कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर इकडे पण निश्चितपणे जाण्याचा आपल्याला सोय होईल. एक वारंवार संजय काकांनी मागणी केली ती म्हणजे सिन्नर, अहमदनगर, दौंड, बारामती, फलटण, दहिवडी, विटा, चिकोडी. तर या रस्त्याच्या बाबतीत हाही महत्त्वाचा आहे. याला 160 राष्ट्रीय महामार्ग जाहीर केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा आणि कोल्हापूर ही सगळी शहरं याला जोडल्या जाते आणि उत्तर दक्षिण अंतर 90 किलोमीटर कमी होईल. समृद्धी महामार्ग ते दक्षिणेकडील सर्वात जवळचा रस्ता राहील. आणि या रस्त्याकरता ऑलरेडी दहिवडी, विटा आणि तासगाव याला बायपास प्रस्तावित केलेला आहे. तुम्ही वारंवार याची मागणी केली. त्यामुळे या गावातील वाहतूक कोंडी पण टाळता येईल आणि हा लवकरात लवकर मंजूर करून या कामाची सुरुवात या 4-6 महिन्यात होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो. हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे. त्यामुळे मी 25 वर्षाची गॅरंटी घेतो की गड्डा पडणार नाही. मला आमच्याकडे नागपुरात आम्ही 350 किलोमीटर रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत, गड्डाच नाही दिसत तुम्हाला. पण आता सिमेंटवाले आणि स्टीलवाल्यांनी ब्लॅक मार्केट सुरू केलं, कारण आम्ही 40% सिमेंट आणि स्टील आम्हीच वापरतो. पण आता आम्ही बदल केलेला आहे. आणि जयंतराव, आता माझी विनंती अशी आहे की आम्ही बिटुमिनचे रस्ते मोठ्या प्रमाणात बनवतो आहे. आपल्या पुण्याच्या प्राज इंडस्ट्रीने उसाच्या चिपाडापासून आणि बायोमासपासून बिटुमिन तयार केलेला आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की शेतकरी केवळ अन्नदाता असला नाही पाहिजे, तर शेतकरी ऊर्जादाता बनला पाहिजे. त्यामुळे आता ग्रीन हायड्रोजन हे शेतकऱ्यांनी तयार केलं पाहिजे. माझ्याकडे ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. तुम्ही दिल्लीत आले की मी तुम्हाला फिरवेन. टोयोटो कंपनीची आहे. पाण्यातून हायड्रोजन ऑक्सिजन वेगळा केला. इतकी सुंदर गाडी आहे की तुम्हाला विश्वास नाही बसणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता हे जे बिटुमिन लागतं त्याकरता मी आता दिल्लीत मिटिंग घेणार आहे. आणि माझा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी बायोमास त्यापासून तयार केलं, जसं इथेनॉल आलं तसं हे बिटुमिन आम्ही नॅशनल हायवे करता मॅन्डेटरी करण्याचा विचार करतोय. त्याचे स्टँडर्ड्स आता जवळपास जुळलेले आहे. आणि म्हणून या देशातला शेतकरी पेट्रोल डिझेलचा पर्याय देईल, या देशातला शेतकरी ऊर्जेचा पर्याय देईल, आणि हा देशातला शेतकरी बिटुमिन देखील देईल. इम्पोर्ट करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे ती साखरेवर अवलंबून आहे. आणि आता साखरेच्या ऐवजी इथेनॉल तयार करा हे मी सतत सांगतो आहे. हे वर्ष बरं आहे, पण पुढली वर्ष पुन्हा ब्राझीलमध्ये यावर्षी दुष्काळ पडला म्हणून तुमच्या चेहऱ्यावर आज हास्य आहे. पण ब्राझीलमध्ये एकदा साखर वाढली का साखरेचा भाव 22 रुपये किलो झाला तर 10 रुपये किलो कमी झाला तर आपली हालत काय होईल याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला साखरेच्या ऐवजी इथेनॉल आणि बगासपासून बिटुमिन, आणि आता विमानं चालवायला देखील बिटेनॉल म्हणून आहे, तेही पण आता तयार होत आहे. ब्राझीलमधली एम्ब्रिल नावाची कंपनी आहे, त्यांनी त्यांचे विमानं इथेनॉलवर चालवली आहे. आता माझ्याकडे पुढच्या आठवड्यात ब्राझीलचे अँबॅसेडर आणि तिथले टेक्नॉलॉजी एक्सपर्टचं प्रेझेंटेशन आहे. त्यामुळे शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे. आणि सांगली जिल्ह्याची इकॉनॉमी, इथले द्राक्ष, इथले उद्योग त्याचं डायरेक्ट एक्सपोर्ट झालं तर नक्कीच हा जिल्हा महाराष्ट्रातील सगळ्यात समृद्ध संपन्न जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद नाशिक सांगलीमध्ये आहे. आणि म्हणून नक्कीच मला विश्वास आहे की रस्त्याचे जाळे झाले, पॉवरची उपलब्धता झाली, पाण्याची सोय झाली, आता ड्रायपोर्ट, सॅटेलाईट पोर्ट येणार आणि तिथे एअरपोर्ट पण झाला तर नक्कीच या शहराचा चौफेर विकास होईल.
आदरणीय खाडेसाहेब, गाडगीळ, संजय काका, दिल्लीला मला हे सगळे CRFची कामं मागायला येतात. आता मी 100 कोटी रुपयाची कामं मंजूर केली. एवढे लोक विमानाने येतात, सगळ्या मंत्र्यांच्या चिठ्ठ्या घेऊन येतात, पण CRFमध्ये छोटासाच निधी आहे. महाराष्ट्राच्या पेट्रोल डिझेलवरचा सेस आहे तेवढाच मिळतो. पण इतर मार्गातून नक्कीच ही अनेक कामं झालेली आहे, अशीच होत राहतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि विकासाच्या कामात कोणाचंही काम असो, जे काम महाराष्ट्राच्या देशाच्या विकासाचं आहे त्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता ते काम झालं पाहिजे, असाच दृष्टिकोन घेऊन आम्ही सातत्याने काम करतो आहे. मला विश्वास आहे की नक्कीच जेवढ्या मागण्या आपण केल्या त्या सगळ्या मी नक्की पूर्ण करीन. आणि पुन्हा एकदा सांगलीच्या जनतेचं मनापासून आभार मानून त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.